राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आरोप प्रत्यारोपांनी गाजला। पावसाळी अधिवेशनादरम्यान मंत्री गैरहजर असण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं चित्र। अनुपस्थित मंत्र्यांऐवजी इतर मंत्र्यांनी उत्तर देण्याच्या अधिकारावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री शंभूराज देसाई, आदित्य ठाकरे यांच्यात विधानसभेत तूतूमैमै झाली। विधानसभेत मंत्र्यांच्या अनुपस्थिती आणि त्यांच्याऐवजी इतर मंत्र्यांना किंवा राज्यमंत्र्यांना उत्तर देण्याचे अधिकार देण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा तीव्र आक्षेप। सभागृहात याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यातही मोठी खडाजंगी। मध्ये रेकॉर्डवर नाही काढायला पाहिजे। 19 आणि 20 ला झालं नव्हतं, चुकीची माहिती येऊ नये। अध्यक्ष महोदय, राज्यमंत्री असताना राज्यमंत्री उत्तर देऊ शकतो, मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं सांगावं की जे अकार्यक्षम उपमुख्यमंत्री आहेत, जे सगळे बाकीचे बाहेर खेळ खेळत असतात, पैशाचे खेळ खेळत असतात, त्यांनी स्वतःची खात्याची जबाबदारी घेऊन जी खाती त्यांनी घेतलेली आहेत, मागून घेतली आहेत, हट्ट करून घेतली आहेत, रडून घेतली आहेत, ही खाती त्यांनी त्याची जबाबदारी घेऊन त्याचं उत्तर द्यावं हाऊसमध्ये। जे अध्यक्षांनी खोटं बोललेले आहेत, चुकीचं बोललेले आहेत की 19 आणि 20 मध्ये पण असं होत होते, ते रेकॉर्डवरनं काढावं। उगाच त्या खुर्चीवर बसून त्यांनी घाणेरडं राजकारण करू नये। स्वतः मंत्री असतात, मी स्वतः येतो, मुख्यमंत्री स्वतः येऊन उत्तर देतात आणि त्यामुळे हे कलेक्टिव्ह आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे। त्यामुळे काय आहे, आता काय झालंय, त्यांच्याकडे मुद्दे नाही आहे, ते डेस्परेट झालेले आहेत, फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि आता त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।